नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर. 100 दिवस 100 भूतकथा वाचन या उपक्रमांतर्गत मी तुमच्यासमोर आज 15वी कथा सादर करीत आहे. कथेचं शीर्षक आहे गाढवाचा मालक. एकदा एका घाबरट म्हाताऱ्याने एका गाढवाला कुरणात चरायला सोडले. अचानक त्याला चोरांच्या आवाजाची चाहूल लागली. तो म्हातारा मालक सावध झाला. तो गाढवाला म्हणाला, चल येथून लवकर पळून जाऊया. ते चोर मला मारतील आणि तुला पकडून घेऊन जातील. तेव्हा गाढव घाबरत घाबरत मालकाला विचारू लागले, मला पकडून नेऊन काय करतील? माझ्याकडून दुप्पट काम करून घेतील काय? तसे ते काही करणार नाहीत व तुला यापेक्षा जास्त कामही देणार नाहीत, मालक उत्तरला. मग गाढवाला बरे वाटले. त्याच्या मनातली भीतीही कमी झाली व तो मालकाला म्हणाला, मग नेहमीचीच कामे आणि नेहमी इतके ओझे न्यावे लागणार असेल तर धनी कुठला का असेना, मला विचार करण्याची काही गरज नाही. या कथेचं तात्पर्य, सर्वसामान्य लोकांमध्ये काही प्रसंगी बदल घडत नाही. धन्यवाद.